आज या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहात. थोडीशी गैरसोय झाली या पावसामुळे, याबद्दल क्षमस्व. माझे वडील 50 वर्षापासून म्हणजे जवळजवळ 20-25 वर्ष कीर्तनाला रोज जात होते आणि त्यामुळे आम्ही सगळे लोक कीर्तनप्रेमी होतो. अरण्येश्वर मंदिरामध्ये कीर्तनावर किंवा इतर कार्यक्रम व्हायचा ते आमचे सगळे गौरव मंडळी आम्ही अभिमानाने करत असतो आणि ही संधी मला यावेळेला मिळालेली आहे, त्यामुळे मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. सीताराम जाधव आलेले आहेत मला वाटतं, या पुढे. मी व्यवसायाने वकील आहे, परंतु जन्माने कीर्तनकार आहे. कोर्टात बोलताना भीती वाटत नाही, पण आज इथं बोलताना जरा जास्त गहिवरून आल्यासारखं होतं. याचं कारण असं आहे की आपण खूप दिवसांनी मामाकडे गेल्यानंतर जो काही एक आनंद होतो तो आज मला झाला आहे. लहानपणी शाळेला सुट्टी लागल्यानंतर आपण कधी शाळेची परीक्षा संपती आणि मामाकडे जातो असं होतं. हे असं मी का म्हणतो तर मी माझ्या आयुष्यातला पहिला तबला वयाच्या 6व्या वर्षी अरण्येश्वर कीर्तन संस्थेमध्ये वाजवला. माझे वडील हे कीर्तनकार होते. आमच्या घराण्याच्या 9 पिढ्या कीर्तनकाराच्या आहेत. कमलाकर बुवा औरंगाबादकरांचा मी चिरंजीव आणि आमच्या वडिलांची दर आषाढ किंवा ज्येष्ठ ह्या महिन्यापैकी कीर्तनं तिथं व्हायची आणि आमची आजी सुद्धा तिथं प्रत्येक 12 महिने कीर्तनाला असायची. म्हणजे भिडे बाईंना माहिती आहे. ते माझ्या आजीनी मला सांगितला की तू तबल्याची सुरुवात इथनं कर. त्यामुळे माझ्या आयुष्याचा जे नाद सुरू झाला हा अरण्येश्वर कला मंडळापासून सुरू झाला आणि तो आजपर्यंत चालू आहे. मी आपल्या हरिकीर्तनोत्तेजक सभेचा आज कार्याध्यक्ष आहे, पण कीर्तन शिकलेलो आहे, कीर्तन अधूनमधून करतो, पण व्यवसायाने वकील असल्यामुळे एक वकील संस्थेत असावा म्हणून हरिकीर्तनोत्तेजक सभेने मला एक उभारी देऊन कार्याध्यक्ष केलेला आहे. माझ्या उजव्या हाताला डाव्या हाताला जे काही सहकारी आहेत हे खूप छान कीर्तन करतात, ते मला नेहमी सांभाळून घेतात. आणि आज दुसरी गोष्ट इथं नमूद करावीशी अशी वाटते की प्रत्येक वेळी समाजाने कीर्तनकारांना सांभाळून घेतलेलं आहे. आणि ह्या कोरोनाच्या कालावधीमध्ये मी आता इथं बसल्यापासनं जे काही सत्कार बघतो आहे, ज्यांनी ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये कीर्तन कशा परिस्थितीत करता येतील, परिस्थिती नसताना सुद्धा या घरात कीर्तन झालंय म्हणून त्यांचा सत्कार, या घरात कीर्तन झालंय म्हणून त्यांचा सत्कार. तर ह्या कीर्तन कलाप्रेमी मंडळाकडनं सुद्धा आमच्या हरिकीर्तनोत्तेजक सभेला खूप शिकण्यासारखं आहे. मी कीर्तनकार आहे, पण आम्हाला कीर्तनाच्या व्यवसायात किंवा वकिलीमध्ये असं म्हणतात की मला काय येतं हे महत्वाचं नाहीये. किंबहुना मी कीर्तनातच असं ऐकलेलं आहे की गोंदवलेकर महाराज नेहमी म्हणायचे की प्रत्येकाकडे चांगले गुण असतात, प्रत्येकाकडे वाईट गुण असतात. प्रत्येकाचे वाईट गुण आपण जर बाजूला सारले आणि त्याच्याकडचे चांगले गुण जर आपण घेतले तर आपल्यामध्ये प्रगती होते. तर कीर्तन कला प्रेमी मंडळाने आज हा जो काही कीर्तनकारांचा सत्कार घेतलेला आहे, हे 3 दिवस हा कीर्तनाचा जो काही महोत्सव घेतलेला आहे आणि ह्यामध्ये कीर्तनकारांना सामावून घेऊन हे कीर्तनकार मोठे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याबद्दल हरिकीर्तनोत्तेजक सभेच्या वतीने मी ऋण मानतो त्यांचं की आज समाज हा, आज आपण जर पाहिलं तर सरकार हा प्रत्येकाला पाठिंबा देतो, प्रत्येक गोष्टीला पाठिंबा देतो, पण इतके दिवस झाले कीर्तन हे बंद आहे. त्यांना काय त्यांच्या उपजीविकेची काय साधनं आहे ही कोणी बघितली नाही.
कलाकार असतील, कीर्तनकार असतील, हे आज ह्या कालावधीमध्ये वंचित राहिले. पण कीर्तन कलाप्रेमी मंडळांनी त्यांची दखल घेऊन त्यांची इथं 3 दिवस कीर्तनं घेऊन त्यांचे सत्कार घेतले. याबद्दल मी हरिकीर्तनोत्तेजक सभेतर्फे आणि कीर्तन कला प्रेमी मंडळातर्फे धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती येथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगीच करतो समर्थांच्या म्हणण्यानुसार. तुझा तो आडविशी राजा या नात्याने कीर्तनकार घडवले. आत्ताच भिडेताई मला म्हणाल्या वासुदेव गुरुसेंना आम्ही घडवलेलं आहे आणि अशा अनेक कीर्तनकारांना आम्ही संधी देऊन उभं केलंय. मला आबादे सरांचा फोन आला तेव्हा माझ्या सगळ्या स्मृती जाग्या झाल्या. आता बुरसेवा म्हटल्याप्रमाणे पुण्यानंतर म्हणजे पुण्याची कसबा शनिवारपेठ असो या ठिकाणची बरीचशी वस्ती सहकारनगरपासून या भागात आली. मला आज एक आवर्जून नाव घ्यावं असं वाटतं मुख्य की ज्यांची यामागे खूप तळमळ होती ते म्हणजे रामकृष्णराव कानडे. दादा कानडेंनी पहिलं की या ठिकाणी सुरुवात करायचं ठरवलं. 68 साली दादा कानडेंचा व्यवसाय भिक्षुकी होता. व्यवसाय असल्यामुळे ते या भागात आणि त्यांचे सगळे यजमान कसबा नारायण असल्यामुळे कोणीतरी मुद्दाम भूक लागल्यामुळे हा उद्योग करतोय. पण कीर्तन प्रेमी मंडळातून आमच्यावर जो वर्षाव झालाय त्याच्यातून मुक्त होण्याकरता 2 वाक्य मी बोलतो मुद्दाम. त्यामुळे या भागामध्ये जेव्हा कानडे बुवा भिक्षुका करता यायचे तेव्हा ते यजमान लोक म्हणायचे बुवा आता आम्हाला कसब्याला पुण्यात येणं शक्य नाही आहे कीर्तन ऐकायला. आणि मग झालं काय माहिती का, 68 साली पहिल्या दिवशी म्हणजे 68 साली रामकृष्ण पाडवा होता आणि म्हणाले चल म्हणून माझे चुलते होते, आंधळे होते सीतारामभाऊ बडवे, त्यांचं अगदी जवळचं नातं होतं आणि आंधळे असल्यामुळे त्यांना फिरवण्यासाठी घेऊन जाण्यासाठी मी असायचो. अगदी 10-11 वर्षाचं वय जेमते होतं माझं. त्या पण तरी मला तबला येत होता ते ऐकून. तर त्या दिवशी आम्ही पहिल्या दिवशी आरण्येश्वरला कीर्तन केलेलं आहे रामकृष्ण कानडेंचं आणि त्या मी तबला वाजवलेला आहे. गंमत म्हणजे कसबा आम्ही ते कसबा गणपती जे राहायचे मी वसंत टॉकीज पेशी राहायचो. आम्ही इथून चालत आलो होतो आरण्येश्वरला आणि अनेक वर्ष येत होतो. आता हे सांगितलं तर माझ्या मुलाबाळांना सुद्धा खोटं वाटतं. एवढं अंतर आम्ही चालत येतो. कित्येक वेळा आरण्येश्वरला आल्यानंतर पावसाळ्याचे दिवस आज मला ते सगळं आठवलं की नाल्याला पूर यायचा तर आम्ही आरण्येश्वराच्या देवळात उतरलेलो राहिलेलो आहोत. तिथल्या सगळ्या लोकांनी आम्हाला खायला प्यायला घातलेलं आहे. कित्येकांची नावं मला आता आठवत नाही आहेत पण समुद्र आजी एक त्यामध्ये होत्या. अनेक मंडळी या ठिकाणी असायची आणि मूळचे सगळे मंडळी आमचे कीर्तनप्रेमीच होते. त्यांना इकडे आल्यावर ते आणखी आनंद वाटायचा. त्यांना सगळ्यात असं वाटायचं की तेवढ्या थांबून हे बुवा लोक येत आहेत आणि कीर्तन करतायत. मग दुपारचा चहा मिळायचा कीर्तनापूर्वी, कीर्तनानंतर उन्हाळ्याच्या दिवसात वाड्याचं पाणी मिळायचं. नंतर कीर्तनामध्ये श्रीराम जयराम जय जयरामची 108 म्हणायची माळ ओढायचा प्रकार हा इथं आरण्येश्वरला सुरू झाला आणि तो सवय आम्हाला लागली. रोज मध्यरात्रीला आरण्येश्वरला ते माळ होत असे आणि अत्यंत आमच्या सुखदुःखामध्ये ही श्रोते मंडळी सहभागी होत असत. म्हणजे त्यानंतर काय झालं, पुढे माझे सासरे श्रीनिवास जोगळेकर जोगवा म्हणण्याकरता त्यांनी तर जास्तीत जास्त पेटीवादन या आरण्येश्वरला केलं. त्यामुळे त्यांच्यामुळे तेही झालं. माझी पत्नी या ठिकाणी एकदा एक कीर्तनकार आले नव्हते त्यावेळेस तिन्ही कीर्तनं केली आहेत. आमच्या घरात पहिल्यांदा तिन्ही कीर्तनं केली आहेत. माझा मेहुणा अर्चत जोगळेकर यांनी पण या ठिकाणी कीर्तन केले आहेत. दादा औरंगाबादकरांच्याही कीर्तनाला मी स्वतः अनेक वेळा तबला वाजवलाय. पण दादा कानडेंना एक आणखी वैशिष्ट्य होतं की त्या आरण्येश्वरला वेगवेगळे मान्यवर आणले पाहिजेत. मला आठवते पुण्याचे सिटी इंजिनियर सके नेवरगावकरांचं इथं प्रवचन झालंय, गोपाळगो रिजगुडांचं प्रवचन झालंय. एक फक्त मामासाहेब दांडेकरांना त्यांना आणायचं राहून गेलं ते गेले म्हणून. आणि पुण्यात नवीन कीर्तनकार आला की त्याला आरण्येश्वरला उभं करायचं आणि कीर्तन ऐकवायचं लोकांना. हा त्यांचा छंद होता. स्वतः कित्येक वर्ष ते सायकलवरनं येत असत आणि बरोबर 3:30ला ते आरण्येश्वरला हजर असत. त्यांच्याजवळ टोप्या असत. त्यांनी टोप्या घातल्याने त्यांना टोपी घालून ते बसायला लावायचे. अशी कडक शिस्त असायची. पण त्यांचं फार प्रेम होतं आणि याचं मुहूर्तमेढ त्यांनी ठरवली आणि त्याच्यातून हे मंडळ 72 साली स्थापित झालं. त्या दिवशी मंगलाताई चितळेंचं कीर्तन होतं. मी हजर होते. मला आठवते त्या दिवशी 17 एप्रिल काहीतरी तारीख 14 जानेवारी मकर संक्रांत. तर त्या दिवशी मी आलो होतो. डॉक्टर चितळे माझे प्रेमी मित्र होते. त्यांनी त्यांच्या गाडीतून आम्हाला आणलं होतं. माझे काका पण होते त्यावेळेस आणि त्यावेळेस हे पहिलं कीर्तन इथं झालेलं होतं. मला विशेष कौतुक आहे की
डोंबिवलीला मी गेलो होतो गणपती मंदिरात, तिथं त्यांनी एक बोर्ड लिहिलेला आहे की महाराष्ट्रात एकमेव संस्था की 12 महिने कीर्तन चालू असलेली. त्यांना मी म्हटलं खाली काकबत घाला आणि एक दुसरी संस्था आमची अरण्येश्वर आहे पुण्याची, हे लिहा म्हटलं. आणि एकमेव म्हणू नका, कारण आमच्याकडे इथं श्रोते ऊन नाही, पाऊस नाही, काही नाही, 3:30 वाजता हजर आहेत, पण बुवा कोण आहे माहिती नाही, करता कोण आहे माहिती नाही, आपलं कर्म करायला हजर आहे ती मंडळी. म्हणून तो प्रयोग भावे प्रयोग झालाय, लक्षात ठेवा. म्हणून हे 50 वर्ष चाललेलं आहे आणि चालू राहणार आहे. आबादे साहेब मला 2 दिवस सांगत होते ते, त्यांची तळमळ चालली आहे गेले काही दिवस, कारण काही आमच्या आजारी असल्यामुळे थोड्या कमी पडल्यात, पण तरी सुद्धा त्यांचा उत्साह दांडगा आहे. पण या सगळ्या आत्ता मंडळींचं कार्य पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आम्ही कीर्तनकार खरंच मोठे झालो ते तुमच्यामुळे. ज्या जगामध्ये ही फार मोठी श्रोतीयांची मांदियाळी आहे आणि तुम्ही लोक आम्हाला घडवतात. आता औरंगाबादकर बॉय बोलले, त्यांच्या वडिलांनी या ठिकाणी अनेक कीर्तनं केली. पण मला एक मुद्दाम सांगायला वाटतं, आमचं चुकलं तर की कधी 4 चौघात सांगत नसत, पण काही चुकलं तर हमखास बाजूला घेऊन सांगणारा श्रोताही होता इथं, चाणक्य श्रोता होता की बुवा असं असं आहे, आजचा श्लोक हा चुकीचा वाटला किंवा आजचा दृष्टांत हा अप्रस्तुत वाटला. इथपर्यंत परिस्थिती या श्रोत्यांची झाली होती. आणि मग जेव्हा असे श्रोते मिळतात तेव्हा मग ज्ञानेश्वरी असो, अमृतानुभव असो, भावार्थ दीपिके सकट अनेक ग्रंथ निर्मिती होऊ शकते माऊलीच्या भाषेत. त्यामुळे तुम्ही श्रोते आहात आणि तुम्ही श्रोते म्हणून आमच्याकडनं काम करून घेत आहात. आणि आज जो तुम्ही केलेला सत्कार याला आम्ही पात्र आहोत की नाही माहिती नाही, पण तुमची मनातली उदारता मोठी दिसते. त्यामुळे तुम्ही आम्हाला एवढा वेळ खर्च करून खायला प्यायला घालून आमचा सत्कार करता आहात. आम्ही माझी बायको मुद्दाम घेऊन आलो की बघितलं की श्रोते किती प्रेम करू शकतात, त्याचा आम्हाला हा अनुभव आहे. आज बिलेवान साहेबचा तुम्ही अध्यक्षपद आमच्यातच निवडलंय, त्याच्याकरता पुढारी आणलं असतं तर काय हरकत नव्हती, तुमचाही मान वाढला असता. पण बिलेवान सारख्या आमच्या श्रेष्ठ व्यक्तीला तुम्ही अध्यक्षपद दिलं, हा एक मोठा सन्मान आहे. आता सुभाष जगताप इथून गेले, पण ही सुद्धा व्यक्ती आपल्या भागातली घडलेली आहे. ती सांगितलं अरण्येश्वरात मी घडलो. स्थायी समितीची कारकीर्द त्यांनी फार गाजवलेली होती, हा एक चांगला व्यक्तिमत्व होतं. तेव्हा आता तावरे साहेब इथं आप्पासाहेब बसले, त्या लोकांनी सुद्धा ही तावरे कॉलनी तेव्हा त्यावेळेस इथं काही नव्हतं आणि त्यावेळेस हे सगळं काही नसताना हे सगळं उभं होण्यामध्ये अरण्येश्वर कीर्तनप्रेमी मंडळाचाही मोठा सहभाग आहे. त्यांच्या कार्याला अरण्येश्वराची कृपा आहे. ते पण आम्हा सगळ्या कीर्तनकारांचं जे पुण्य जमा होतं त्यातलं काही भाग आम्ही अर्पण करतो आणि सगळे कार्य असंच चालू ठेवा, कारण आमची पुढच्या पिढीला जागा पाहिजे ना कीर्तन करायला. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार करतो. आजच्या सौभाग्यवती मंडळींनी जे काही भाग्यवान लोकांनी सत्कार मिळवला त्यांनाही धन्यवाद. मुख्य म्हणजे मानसिकांचा सत्कार झालेला आहे, हा मला जास्त कौतुकाचा वाटतो. आणि या बाईंनी अत्यंत धडपडीत आपला संसार आणि कीर्तन चालवले आहे. त्यांच्या पतीचा माझा परिचय होता, पण त्यांनी जे केलेलं काम मोठं आहे. मेजर साहेबांनी सुद्धा आज इथे आपल्याला जे काही आपलं ऐकवलं, आज तुम्ही सगळ्यांना इथे एकत्र केलं आहे, हा तुमचा खरंच मोठेपणा आहे, मनाचं मोठेपणा आहे. तुमची ही वृत्ती सदैव ईश्वराने कायम ठेवो. आणि एवढंच म्हणायला असं वाटतं, दुरितांत देती वीर जाओ, विश्वस्त धर्मसूर्य पाहो, पंचरत्नाला हो आणि यात माऊली ज्ञानेश्वर महाराज. धन्यवाद मुलींग. बेलसरे आले, बेलसरे आले, बेलसरे यावं पुढे जरा. एक 4 पटकन सत्कार करून घेतो आणि मग अध्यक्ष भाषणाला जाऊयात आपण. दादा महाराज मुळे यांचा सत्कार आधीच करा. आपल्या काका बसा, बसा तिथेच बसा तुम्ही. कीर्तनप्रेमी मंडळाचे सचिव होते ते. किरण कुलकर्णी सौ किरण वेदांगी कुलकर्णी पुढे पटकन. सत्ता तिथेच करा जागेवर. आम्ही काका करतील दादा महाराजांचं सत्कार. दादा महाराजांसारखे दानशूर व्यक्तिमत्व आमच्या पाठीशी सतत उभं राहतं. बोला सगळेजण. सिद्धयोगेश्वर महाराज की जय. गुरु बापूजी भंडारी महाराज की जय. आमच्या किरणचं आत्ताच लग्न झालंय, तर धवल नाही बनवतो. कुठे मिस्टर तुमचे? आत्मन बरं ये, तू ये. अंजली पुढे वरती. मॅडम थोडे असे व्हा. हां
मेधा जोशी आलेले आहेत, त्यांना पुढे बोलवतो. या मेधाताई पुढे या. मेधाताई पटकन पुढे या. पटकन सत्कार स्वीकारा. इथेच प्रमेय पाटसकर पुढे या. इकडे इकडे वसंती जोशी आलेले आहेत ना, या पुढे या. पटकन पुढे या. हळूहळू. बस. त्या वारजेवरून आलेले तुम्ही आहेत. आता द्या. मागे मागे जाऊ नका. नाही निगडी रस्त्याचे शिष्य कौस्तुभ परांजपे आलेले आहेत का? कौस्तुभ परांजपे या पुढे खूप लांबून आलेले आहेत. त्यांचा सत्कार मी पाटसकरांना करायला सांगतो. वाघोदरून पुढे या. मी भिडेभावांना विनंती करतो, चिंतामणी निमकरांचा सत्कार करा. तर तुम्हाला सांगितलंय मी ऑलरेडी. करा तुम्ही सत्कार करा. निमकरांचा सत्कार. वैशालीताई घैसास आलेले. वैशालीताई घैसास या पुढे. झालं की आले. आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूयात. हे रामचंद्र बाबळे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यांना विनंती करतो अध्यक्ष भाषण करावं म्हणून. शुक्लां ब्रह्म विचारसार परमाद्यां जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणी उभयतां जाड्यान्धकारापः हस्ते स्फाटिकमालिकाञ्च दधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. सगळे कीर्तनकार जमलेले आहेत. कीर्तन प्रेमी मंडळ आहे. बोलणारा अध्यक्षस्थान स्वीकारलेला कीर्तनकार आहे. पण कीर्तनाचं असं वातावरण अजून काही निर्माण झालेलं नाही असं मला वाटलं. म्हणून मी आपल्याला विनंती करतो, एकदा म्हणा कुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान अरण्येश्वर महाराज की जय. पद्मावती महाराज की जय. देवर्षी नारद स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व सज्जन, आरंभाला हरिभक्तीपरायण सौ मानसीताई जोशी यांना पुरस्कार दिला, त्यांचं अभिनंदन करतो. वैसे ही यहाँ खास करके बुला के मेजर सरजू प्रसाद साहब जी, इनको भी यहाँ पे पुरस्कार प्रदान किया. वो जो महामहिम सरजू प्रसाद जी हैं, उनके लिए भी शुभकामना मैं यहाँ पे व्यक्त करता हूँ. भगवान उनको निरामय दीर्घ आयुष्य दे और जो अंतःकरण में राष्ट्र प्रेम की भावना है, वो भावना अखंड आखिर तक उनके मन में रहे, तन में रहे और कृति में भी रहे. इतनी शुभकामना व्यक्त करके मैं मेरे भाषण को आरंभ करता हूँ. मंचावरील सर्व उपस्थित हो, मला कल्पना आहे की ज्या वेळी माझं भाषण संपायला पाहिजे त्या वेळेला मला उभा केला आहे, म्हणजे उभं राहायची वेळ आली. आता सगळ्यांची नजर त्या बाजूला आहे काही का होईना. आणि बहुतेक वेळा असं होतं की अध्यक्ष बोलायला उभा राहिला
की त्याला किती वाजता उभं करायचं याच्यापेक्षा त्यानं केव्हा आटवायचं. त्यानं आटवायचं म्हणजे त्यानं भाषण केव्हा आटवायचं या वेळेकडे, या मिनिटाकडे सगळ्यांचं लक्ष असतं. मी आपली अधिक परीक्षा काही घेणार नाही, कारण मला कल्पना आहे एका संस्थेत मी सेवक म्हणून अनेक वर्ष काम केलं, जवळपास 40 वर्ष काम केलेलं असल्यामुळे श्रोते नंतर काय बोलतात हे मी स्वतः अनुभवलेलं आहे, ऐकलेलं आहे. तेव्हा कीर्तन प्रेमी मंडळाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि या वर्षाच्या निमित्तानं हा मोठा कार्यक्रम या सर्व लोकांनी आयोजित केला. मला 2-3 गोष्टी नमूद करायच्या आहेत, कारण ज्या गोष्टी नमूद करायला हव्या होत्या त्या सगळ्या औरंगाबादकर, आमचे बडवे बुवा या सर्वांनी व्यक्त केलेल्या आहेत. पुन्हा पुन्हा त्या गोष्टी बोलणं कीर्तनकार म्हणून बरं नाही, म्हणून वेगळ्या गोष्टीकडे मी जरा दृष्टिक्षेप टाकतो आणि आपलं लक्ष वेधतो की कीर्तन प्रेमी मंडळ याच्यामध्येच कीर्तन प्रेमी हा जो शब्द आहे किंवा हे जे 2 शब्द आहेत या शब्दातच सगळं आलेलं आहे. इथे सगळे कीर्तनावर प्रेम करणारे आहेत, कीर्तन करणारे नाही. आणि मी इथे आमचे सगळे लोक आहेत त्यांच्या साक्षीनं सांगतो की याच्यामध्ये 1-2 लोक सोडले तर कीर्तनकार कुणी नाहीत. त्यामुळे परिस्थिती अशी आहे की कीर्तनकार इथे यावेत, कीर्तनकारांनी कीर्तन करावं, त्यांचं कौतुक आपण करावं, त्यांचे सन्मान करावेत. ही जी काही गेली 49 वर्षाची परंपरा आहे ती परंपरा आजही या ठिकाणी टिकून आहे. आमच्या श्री हरिकीर्तनोत्तेजक सभेमध्ये तर असे अनेक कार्यक्रम आजपर्यंत झाले, होत असतात. त्या कार्यक्रमांमध्ये हे सगळं कौतुक, सत्कार, पुरस्कार हे सगळं सुरू असतं. एक गोष्ट खरी आहे की एक काळ असा होता की कीर्तनकाराकडे तिरस्कारच यायचा, पण आता कीर्तनकाराकडे काही वर्ष झाली तिरस्कार जाऊन पुरस्कार यायला लागलाय. हे फार मोठं भाग्य आहे. शीतकार असे त्याच्याऐवजी सत्कार आला, आणखीन काय हवंय. बरं, दुसरं असं आहे की ज्या कीर्तन प्रेमी मंडळावर काम करणारी जी मंडळी आहे ही सर्व मंडळी मी बारकाईनं पाहिलं की ही 60च्या पुढची आहे. एक फक्त प्रकाशराव पाटसकर वगळले 62 हा बघा. म्हणजे अशा पद्धतीनं चुकीची सुधारणा करणारे श्रोते कीर्तन प्रेमी मंडळामध्ये होते आहेत हे जे बडवे बुवा म्हणाले याचं हे प्रत्यंतर आहे. तेव्हा 60च्या पुढची आहे. 60च्या पुढची असून सुद्धा हा कार्यक्रम अतिशय देखणा, नीटनेटका आणि सर्व अर्थानं परिश्रम घेऊन केलेला आहे. हे सगळं कौतुकार्ह नव्हे, अभिनंदनार्ह नव्हे, तर हे अभिवंदनीय कार्य त्यांचं आहे. तेव्हा त्यांच्या कार्याला मी अभिवादन करतो. आणि यानंतर पुढे ऐका, यानंतर पुढे माझ्या वयाच्या 150व्या वर्षेपर्यंत हे कार्य चालू राहावं. हा चंद्र सूर्य नांदो हे कार्य, एवढी विनंती परमेश्वराच्या चरणी व्यक्त करतो. हेच कार्यकारी मंडळ असावं ही त्यांची इच्छा आहे. म्हणजे बघा त्यात हाताला हात कसा लावतात बघा. तेव्हा आबादी आवाज असू दे, आबादी साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे हे सर्व कार्य अखंडतया सुरू राहावं. या कार्यामध्ये कुठेही खंड पडू नये. संस्थेची इमारत नाहीये, पण नाही झाली तरी फिकीर नाही. अरण्येश्वर महाराज आणि पद्मावती महाराज पाठीशी असल्यामुळे यांना कधीही जागेची, हॉलची, कशाचीही कमतरता पडणार नाही. एक प्रामाणिक हरिदास म्हणून मी हे व्यक्त करतो. जे आपल्याला हवं आहे ते सगळं भगवंताच्या कृपेनं, अरण्येश्वराच्या कृपेनं आपल्याला ओतप्रोत मिळणार आहे. एकच आहे, आपण आपलं काम करीत राहणं एवढंच कर्तव्य भावनेचा भाग आपल्या मनात आवश्यक आहे. एक पद्य मला आठवतंय, दिव्य ध्येय की ओर तपस्वी जीवन भर अविचल चलता है, जीवन भर अविचल चलता है. पतझर के झंझावातों में द्वेष के घातों प्रतिघातों में सुरभि लुटाता
सुमन सिहरता राही मचल मचल चलता है जीवन भर अविचल चलता है दिव्य ध्येय की ओर तपस्वी. ते तपस्व्याचं जीवन. हा अटलजींचं. आणि गुरुजींबद्दल तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी पूजनीय गुरुजींबद्दल लिहित असताना हे लिहिलेलं आहे. तेव्हा असं हे कार्य नित्य चालू राहावं, सुरू राहावं. हरिकीर्तनकार आपल्या मंदिरात नेहमी येतील. आणि दुसरं मी व्यक्त करतो, मगाशी मी बोलतो एक वाक्य की एक दोघं वगळले तर कीर्तनकार कुणी नाही. याचं कारण असं आहे की कीर्तनकार असण्याचं निमित्तच काही नाही हो. कारण कीर्तन प्रेमी मंडळाने कीर्तनकाराला, प्रवचनकाराला हाक मारली आणि त्यांनी ओ दिली नाही असं कधी झालेलं नाही, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. प्रभुणे काका जेव्हा अध्यक्ष होते, मला वाटतं या सेक्रेटरी होते, त्यावेळेपासून आजपर्यंत बघत आलोय ही सगळी प्रगती सुरू आहे आणि ही प्रगती उत्तम रीतीने होत आलेली आहे. तशीच ती होत राहावी ही प्रभूचरणी एकमेव इच्छा व्यक्त करतो. आज इथे एवढे कीर्तनकार जमलेले आहेत, माझे कीर्तनकार बंधू भगिनी, किंवा असा एवढा समुदाय कीर्तनकार बंधू भगिनींचा फार अभावाने मिळतो. पण म्हणून मी काही कीर्तनकार बंधू भगिनींना काही उपदेशाचे डोस पाजणार नाहीये. फक्त एकच म्हणणार आहे की आपण सर्वजण आलात, आपल्याशी बोलण्याचं, आपल्याला पाहण्याचं, आपल्याशी संवाद साधण्याचं भाग्य मला मिळालं ते आज मितीस कीर्तन प्रेमी मंडळामुळे मिळालं. वसुधाताई भिडे या ठिकाणी आहेत. म्हणजे भिडे आणि भिडे सारखं नाव पुढे येते. हा, आमच्या ज्येष्ठ वहिनी आहेत, मोठ्या वहिनी आहेत त्या. तेव्हा आपल्या धीराचं कौतुक मोठ्या धीरानं बघायला त्या या ठिकाणी आल्या आहेत. उत्तम प्रकृती राहू वा, त्याला म्हणायचं योगायोग. अधिक काय बोलू. हरिकीर्तनकार, प्रवचनकार या सगळ्यांना मी विनम्र आवाहन करतो की ज्या ज्यावेळी कीर्तनप्रेमी मंडळाला आपली आवश्यकता असेल त्या वेळेला आपण त्यांच्या हाकेची वाट न पाहता आपण स्वतः एक पाऊल आणि एक हात पुढे ठेवावा, पुढे टाकावं. यामुळे होणार आहे काय? यामुळे एक गोष्ट होणार आहे की चांगला श्रोता आपल्याला इथे आयता मिळणार आहे एक. आणि दुसरं असं की अखंड कीर्तन करण्याचं समाधान आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. मला आठवत आहे, मला वाटतं आता मंडळी नाहीये, कैलासवासी पराडकर, कैलासवासी ओझे, त्याच्यानंतर कैलासवासी गोखले ते युनिव्हर्सिटीत येत असं तिथे बऱ्याच वेळा. तेव्हा अशी मंडळी समोर बसलेली असायची. एकदाचा प्रसंग मी आपल्याला सांगतो की त्यावेळी मी पंचदशी सांगत होतो आणि पूर्वरंगामध्ये पंचदशी सांगत असताना पंचदशीमध्ये एक काही विषय, आता कोणता विषय वगैरे माझ्या लक्षात नाही, पण एक विषय सांगायचं माझ्या हातनं राहून गेलं. कीर्तन झाल्या झाल्या ओझे आणि पराडकर ही दोन्ही माणसं पुढे आली आणि ते दोघे म्हणाले, बुवा हे सगळं बोललात पण हा अमका अमका श्लोक तुमचा बोलायचा राहिला. तर मी पण चिकित्सक बुद्धीचा, मी काही तसा म्हणजे बोलायचं झालं आपल्याला बाहेर बोलू नका तसा मी सरळ बुद्धीचा नाही. मी ताबडतोब विचारलं, बरं काही वेळेला वकिलांच्या संगतीमुळे असं बोलावं लागतं, बोलता येतं, बोलणं होतं. तेव्हा मी त्याला विचारलं, म्हटलं हे ठीक आहे, हे तुम्हाला कळलं खरं, पण हे तुम्हाला कळलं, तुमच्या लक्षात आलं, हे कशामुळे हो? तर ते म्हणाले, बुवा पहिल्या दिवसापासून तुम्ही पंचदशी सुरू केली आहे, आम्ही घरी पंचदशीचं पारायण सुरू केलंय. म्हणजे संस्कृत ग्रंथाचं पारायण ही माणसं घरी करत होती आणि कीर्तनाला येत होती. ग्रंथ वाचून मग कीर्तनाला बसणारा श्रोता हा कीर्तन प्रेमी मंडळामध्ये उपलब्ध झाला होता. आज मी एवढा आपल्याशी बोलेन की संस्कृत आम्हाला म्हणजे मुळात आम्हाला कीर्तनकारांना नकोच आहे. संस्कृत काय हवंय काय नको याची चिंता करण्याची ही वेळ नाही, चिकित्सा करण्याची ही वेळ नाही. पण आम्हाला संस्कृत नको हे खरं, निदान प्राकृत हवाय ना. मग समोरचा श्रोता प्राकृत ग्रंथ वाचून येईल आणि कीर्तनाला बसेल अशी सवय लावण्याचं काम आम्हा कीर्तनकारांना करता येईल का?
एवढा विचार आपण कीर्तनकार म्हणून करावा. नुसतीच शिबिरं घेतली, नुसतेच वर्ग चालवले, नुसतीच आम्ही गावोगावी जाऊन कीर्तन केली, महोत्सव केली आणि संमेलनं बडवली, याला माझ्या दृष्टीनं महत्व तितकं नाही जितकं महत्व आपण ग्रंथ वाचावा आणि समोरच्याला ग्रंथ वाचायला प्रवृत्त करावं, याला जेवढं महत्व आहे तेवढं महत्व त्या गोष्टीला नाही. पण मग तुम्ही प्रश्न कराल की असं जर आम्ही अंगी बांधलं, अशी सवय जर आम्ही अंगी बांधली, तर याला मार्केट कुठे आहे, याला गिराहिक कोण? याला गिराहिक आपण निर्माण करू शकतो. निदान पुण्यात 2 ठिकाणी तरी आपण हे गिराहिक निर्माण करू शकतो. एक श्री हरिकीर्तन उत्तेजक सभा नारद विद्या मंदिर. अनेक वेळा लोक नुसता नारद मंदिर उल्लेख करतात, मला वाईट वाटतं. श्री नारद विद्या मंदिर असं त्याचं नाव आहे पूर्ण, तेव्हा तसा उल्लेख लोकांनी करावा. श्री नारद विद्या मंदिर ते एक. आणि दुसरं ठिकाण कीर्तन प्रेमी मंडळ अरण्येश्वर. ही 2 ठिकाणं आहेत की जिथे आपण श्रोत्याला ग्रंथ वाचा आणि कीर्तनाला बसा हे सांगू शकतो आणि लोक ते करू शकतात, करतात. श्रोते तसा प्रतिसाद देतात. तेव्हा केवळ कीर्तन प्रेमी मंडळासारख्या मंडळांचं किंवा संस्थांचं कीर्तनकारांचा सत्कार करणं हे काम आहे. जसं त्याप्रमाणे मला माझ्यापुरतं मी बोलतो, अन्यांवर मी सक्ती करत नाही, कारण मला तो अधिकार नाही. तसं माझं कर्तव्य आहे की कीर्तन प्रेमी मंडळासारख्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे काही ना काहीतरी वळण लावणं. आजचा काळ फार भयानक आहे. हा कराल काळ, या कराल काळात काय कराल असा प्रश्न पडलेला आहे. धर्माचं संरक्षण, पुनरुज्जीवन हे करण्याची वेळ आहे. यदा यदा ही धर्मस्य वगैरे सगळं मलाही पाठ आहे, पण मी यातलं काय करतो, माझं आचरण काय याबद्दल, धर्म संस्कृती संरक्षणाबद्दल मी कीर्तनामध्ये काही विषय मांडतो का, असा विचार कीर्तनकारांनी करायची आज वेळ आलेली आहे असं मला वाटतं. कीर्तनाचा पूर्वरंग उत्तम झाला, गाणं उत्तम, विनोद छान, अभिनय बोलण्याची बातच नाही. उत्तरंगाच्या बाबतीमध्ये फार सुंदर कथानक सांगितलं, भैरवी छान झाली, पूर्वरंग पदाशी मिळणी उत्तम झाली, कीर्तन झालं. आजच्या काळामध्ये ते कीर्तन झालं नाही असं म्हणावं लागेल. भैरवीच्या आधी लोकांशी आम्हाला बोलायला पाहिजे कि हम आपके साथ एक कुछ मिनट के लिए 5 मिनट के लिए गप्पे करना चाहते हैं. एक कीर्तनकार के नाते से, एक कीर्तनकार हरिदास हरिभक्ति परायण होने के नाते से हम कुछ बोलना चाहते हैं. ये 5 मिनट बोलना चाहिए आज हरि कीर्तनकार ने. क्या बोलना चाहिए, ये देश क्या है, ये धर्म का क्या है, ये संस्कृति क्या है, इसका संवर्धन करना है. ये धर्म जो है, यह धर्म का संरक्षण केवल कारगिल के बाजू में हाथ में गन लेके ये जो लोग लड़ते हैं वो करने वाले नहीं. यहाँ पे उनको जो पाथेय चाहिए, उनको जो बूस्टअप चाहिए वो देने के लिए, समाज का मन तैयार करने के लिए, अच्छी तरह से बनाने के लिए हम कीर्तनकार ये न बोले तो गुनाह है. ये मेरी राय में आपके सामने व्यक्त करता हूं. और केवळ त्यांनी लढावं आम्ही गप्प बसावं नाही, सौम्य शब्दात का होईना पण हे करणं आज आम्हा कीर्तनकारांचं काम आहे. कुठे करावं, स्थान 1 हरिकीर्तन उत्तेजक सभा, स्थान क्रमांक 2 कीर्तन प्रेमी मंडळ. पुन्हा पुन्हा मी त्या मुद्द्याशी येतोय. याचं कारण असं आहे की कीर्तनकार, प्रवचनकार, त्यांचं ज्ञान, त्यांची कृती, त्यांचं कौशल्य आणि या सर्व कीर्तन संस्थांचं, मंडळांचं काम इतकं हातात हात घालून आजवर चाललेलं आहे की हे यांचं काम आहे का यांचं काम आहे का या दोघांनी केलेलं काम आहे, विभक्तपणाने केलेलं काम आहे, हे कळतच नाहीये. याला कारण काय आहे? याला कारण एकच आहे की हे मंडळ चालवणारं जे कार्यकारी मंडळ आहे, विश्वस्त आहेत, अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे जी मंडळी आहेत, ही कार्यभार वाहणारी मंडळी ही फार मोठ्या मनाची आहे. मी म्हणतो यांच्याकडे कदाचित त्याग नसेल,
बरं, धाडसाने मी विधान करतोय, क्षमा करा मला. कदाचित यांच्याकडे त्याग नसेल, पण किमान पक्षी भोगाची वृत्ती तरी नाहीये असं मला दिसून आलं. आणि हे फार महत्वाचं आहे. एक वेळ त्याग करू नका, पण भोगाकडेही वळू नका. सगळ्या जगाला माझी गरज आहे हा भ्रम, आणि मला कुणाचीच गरज नाही हा अहंकार. तेव्हा भ्रम आणि अहंकार या दोन गोष्टी टाकून जर आपण सर्वांनी मिळून जर काम केलं, तर या धर्माला, या कीर्तनाला, या सर्व गोष्टींना पुन्हा सुवर्ण काळ यायला वेळ लागणार नाही असं दृष्टीपथात येतं. वस्तुतः मला या कीर्तन प्रेमी मंडळाच्या सर्व सदस्यांचा सत्कार करायचा होता, तो एक सामान्य हरिदास म्हणून, पण घड्याळाची परवानगी नाही, बराच वेळ झालेला आहे. तेव्हा तो सत्कार जो मला करायचा आहे तो मी कार्यक्रम झाल्यानंतर प्रत्यक्ष भेटून मी या ठिकाणी करीन. अप्पासाहेब पावऱ्यांसारखे आपल्या पाठीशी आहेत, तेव्हा चिंतेचं कारण नाही. कारण पावरे घराण्याचा पूर्वेतिहास, पावरे घराण्यातली इथे योगदानाची प्रक्रिया ही जाणणारा मी आहे. तसेच आपले आज आले नाही, मला वाटतं कोतवाल साहेब, कोतवाल साहेबांचे वडील म्हणत असत, बंदिवान मारुती आहे ना, त्या बंदिवान मारुती तिथे ते राहत असत. तर तिथे मी गेलेला आहे, तेव्हा ते म्हणत असत की बुवा, आमच्याकडे कीर्तन प्रवचन होतात, त्यामुळे अरण्येश्वर मंदिराचं पावित्र्य खूप राखलं जातं. हे विचार ज्यांच्या मनात आहेत अशी मंडळी आपल्या पाठीशी आहेत. आपण भिण्याचं काहीच कारण नाही. उत्तम कार्य आपल्या हातनं होईल. तेव्हा तो सत्काराचा जो कार्यक्रम आहे तो मी नंतर करीन. फक्त एक गोष्ट करतो की या रामकार्यामध्ये खरीचा वाटा म्हणून मी काही दान म्हणत नाही, याला देणगी म्हणत नाही, अर्पण मी या कीर्तनप्रेमी मंडळाच्या कार्याला करतोय. कृपा करून त्याचा स्वीकार माननीय अध्यक्षा डॉक्टर सौ वसुधाताई भिडे यांनी करावा अशी त्यांना नम्र विनंती. काही उन्हाधिक बोललो असेल तर क्षमा करा, कारण आजच्या काळामध्ये जी बोलायला पाहिजे, एक काळ मी बोलत असे तरुण वयामध्ये, माझ्या मध्य 20-25-30 वर्षाच्या काळात लोकांनी काही भिडेबुवाचं कडक भाषण कीर्तनात हे काही ऐकलेलं नाहीये. परंतु आजचा काळ जो आहे, या काळामध्ये मात्र या भाषेशिवाय समाज जागा होणार नाही. आणि समाज जागा झाला नाही तर समाजाची जागा सुटणार आहे. म्हणून कीर्तनकारा तू जाग रे जागा राहा, एवढं सांगायची वेळ आली आहे. क्षमा करा मला, काही गुण अधिक बोललो असेल तर. आपण सगळे बळीधारे आहात सर्वच जण. तेव्हा सर्व हरिकीर्तनकारांना, प्रवचनकारांना, ज्यांचे ज्यांचे सत्कार झाले त्या सर्वांना, या कार्यकारी मंडळाला, अरण्येश्वर महाराजांना, पद्मावती महाराजांना, देवर्षी नारदांना आणि सद्गुरुनाथ महाराजांना वंदन करतो. आणि माझं लांबलेलं हे अध्यक्षीय भाषण या ठिकाणी मी पूर्ण करतो. अनवधानाने कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल माझ्याकडनं कीर्तनप्रेमी मंडळातर्फे, तर मी क्षमा मागतो. आता माझ्यासमोर चिखलीकर बुवा आहेत, निमकर बुवा आहेत, रोहिणीताई आहे, नम्रता व्यास निमकर आहे, व स्वाती वाळिंबे आहे. आमच्याकडे महिना प्रवचन आणि कीर्तनं करतात. त्या सगळ्यांना मी वंदन करतो. आता गेले 12 दिवस आम्ही कीर्तन महोत्सव केला. इथे 12 कीर्तनं केली त्या निमित्ताने. वैशालीताई बापट आहे तिथे. अजून कोणाचं जर नाव घ्यायचं असेल, राहिलं असेल तर क्षमा मागतो. आणि हो, गणेश्वर बुवा कपलाण आहे तिथे. मी भिडेबाईंना विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन करावं. जय जय रघुवीर समर्थ. आता भिडेबाईंचं अध्यक्षीय भाषण झालेलं आहे. ते सर्वांनी ऐकल्यानंतर मी काय आता आभार मानला. परंतु हा प्रघात आहे की कार्यक्रम झाला की आभार मानावे लागतात. तर त्यामुळे मी आता आभाराचे 2 शब्द शक्यतो लवकर, कारण तिकडे लक्ष गेलं आहे मगाशी त्यांनी सांगितलं,
त्यामुळं आणखी माझ्यामुळे उशीर नको व्हायला म्हणून 2 शब्द अगदी त्रोटक असं बोलणार आहे. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, श्रोते आणि कीर्तनप्रेमी सगळ्यांना सुरुवातीला माझ्यातर्फे नमस्कार. कारण आज तुम्ही इथे आलात म्हणून हा कार्यक्रम रंगला. मला वाटत होतं की कोरोना कोरोना करत घरीच बसतील लोक, तर मग हा कार्यक्रम होणार कसा, परंतु तसं काही झालं नाही. काही लोक आले नाही, त्यांची मर्जी, पण ज्यांना यायचं होतं, मनापासून कीर्तनावर प्रेम करणारे आहेत, ते इथे हजर झाले आणि त्यामुळे त्यांना सर्वांना धन्यवाद आणि त्यांचे आभार. गेले 50 वर्ष आम्ही कीर्तनप्रेमी मंडळातर्फे अरण्येश्वरला कीर्तनं करतो. कीर्तनकार अनेक बोलवतो. भागवतावर प्रवचनं झाली, ज्ञानेश्वरीचे हे झाले, सप्ते झाले. मी स्वतःसुद्धा एक सप्ताह घेतला. खूप छान वाटलं. 80 लोक बसले होते. खूप आनंद मिळाला. तर तसेही कार्यक्रम होतात. सध्या आता आम्ही फक्त कीर्तनावर ठेवलेलं आहे, कारण बाकीचे सगळे 2 वर्ष तर सगळं बंदच आहे आणि बाकीचे सगळे कार्यक्रम घ्यायचे म्हणले तर काहीतरी त्रासदायक होतं, कोणाला त्रास होता, तुम्हाला काय होतं, म्हणून ते जास्तीचं घेत नाही. पण 1-2 तास कीर्तन हे तिथे आत्तापर्यंत झालं. ही आता 1.5 वर्ष सोडलं तर, आणि तसं ते पुढे सुरू राहावं आणि राहील असं वाटतं आहे. आणि त्यामुळं सर्वांचं आमच्यावर आहे तसंच प्रेम ठेवलं तर हे कीर्तन मंडळ जे आहे ते चालतंय असंच चालेल असं मला वाटतं आहे. आणि त्याची मी वाट बघत राहणार आहे. आता वय झालं आहे, किती बघता येईल वाट मला माहिती नाही, पण इच्छा तरी अशी आहे की आपण आहोत तोपर्यंत अरण्येश्वरला कीर्तनं चालू राहावीत आणि यावत चंद्र दिवाकर चालू राहावी. नुसतं आत्ताच म्हणजे मी असेपर्यंत असं नाही. कारण काय आहे, त्याच्या मागे सगळ्यांची तपश्चर्या आहे. कीर्तनकारांची आहे, कार्यकर्त्यांची आहे, पंचमंडळींची आहे. आत्ताच त्यांनी एक आठवण सांगितली व्हिडिओ आणि आमच्या कोतवालांची, आप्पा कोतवालांची. तर त्यांना खरंच प्रेम होतं कीर्तनाचं, म्हणूनच आम्ही तिथे टिकून राहिलो. नाहीतर आम्हाला त्याच्या आधी बराच त्रास सोसावा लागलेला आहे. तिथून 6 महिने आम्ही बाजूला गेलो होतो, परत आलो त्यांना सांगून, आणि मग परत आत्तापर्यंत आम्ही तिथे कीर्तनं करतो. आणि ती अशीच चालू राहावी अशी मी अरण्येश्वराला प्रार्थना करते. आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद त्याच्या मागे असावे, म्हणजे ते हे चालू राहील हे नक्की. हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट आणि लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिर ट्रस्ट या सर्व ट्रस्टींची मी आभारी आहे, कारण त्यांनी आम्हाला वेळेवर मदत केलेली आहे जेव्हा गरज होती तेव्हा. हा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम कसा करायचा असा प्रश्न भेडसावत होता. मंडळातील श्रीयुत आंढरे यांनी आर्थिक पाठबळ उभे केले, त्यामुळे त्यांची मी फार आभारी आहे. कारण आर्थिक पाठबळ असणं हे फार महत्त्वाचं असतं. नुसतं बोलणं सोपं असतं, करणं फार अवघड असतं. आणि त्याला आर्थिक पाठबळ असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. ते नेहमीच आम्हाला आर्थिक पाठबळ देत असतात आणि ते असेच देत राहतील असंही मी इथे जाहीर करते. जमलेले कीर्तनकार, प्रवचनकार आणि साथीदार, तुमच्यामुळे कीर्तन सेवा अखंडितपणे चालू आहे. आणि गेले 3 दिवस म्हणजे याच्या आधीचे 2 दिवस इथे चक्री कीर्तनं झाली आणि तीसुद्धा तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच झाली. आम्ही काही कुणाला फार काही देऊ शकत नाही, कारण आमची संस्था काही एवढी मोठी नाही आहे. आणि कीर्तन करायला काय लागतं, मागे एका गृहस्थाने कीर्तनं ठरवली, त्यांना मी कीर्तनकार दिले नवरात्रामध्ये. आणि नंतर त्यांना सांगितलं बिदागी अमुक इतकी द्यावी लागेल, कीर्तनकार नागपूरहून येणारे, इकडून येणारे, तिकडून येणारे. तिथे म्हणाले कीर्तनाला एवढा खर्च येतो, मग बाई नाचवायला ती नाचतात, त्यांना खर्च द्यायचा त्यांना सवय होती, पण आम्हाला कीर्तनकारांना द्यायची सवय नव्हती. त्यामुळे त्यांनी ते बंद पाडलं. असेही प्रकार झालेले आहेत, म्हणजे होत असतात की कीर्तनकाराला काय लागतं, त्याला जेवायला लागत नाही, तर त्याला काही संसार चालवावा लागत नाही, तर काही मुलंबाळं नसतात त्याला. पण असं विचार करणारे लोक आहेत, ते खूप श्रीमंत आहेत, परंतु त्यांची बुद्धी अशी असते की कीर्तनकाराला तर काही मिळालं. आणि दुसरी म्हणजे कीर्तनकार म्हणजे गरीबच असतो. मग काय झालं त्याच्या असलं गरीब तर, म्हणजे इथे कीर्तनं करायची,
तुमचं काय असेल ते विचार मांडायचे, धर्माचं शिक्षण द्यायचं, देशाबद्दल प्रेम निर्माण करायचं आणि असं सगळं असून सुद्धा त्याची किंमत किती, तर त्याला काही जास्त लागत नाही. अशी किंमत करणारे लोक आहेत इथे. त्यांचा त्यांनी दृष्टिकोन बदलावा आणि कीर्तनकाराकडे त्यालाही गरज आहे असं समजून पाहावं आणि जरी नको असं तरी द्यावं. एखादा म्हणेल की नाही दिलं तरी माझं चाललं आहे, पण तरीसुद्धा द्यावं अशी एक अपेक्षा माझी आहे. दुसरी गोष्ट, गेल्या 50 वर्षामध्ये अनेक आमचे श्रोते त्यांनी नाना प्रकारची मदत आम्हाला केलेली आहे. म्हणजे 3 हे आहेत, काय म्हणायचं त्या, सेक्रेटरी. तर आधी प्रभूने 12 वर्ष होते, त्याच्यानंतर दुसरे 12 वर्ष मार्कंडे होते आणि तिसरे आत्ताचे बेलसरे. या तिघांनी 12-12 वर्ष म्हणजे एकच तप असं त्यांनी दिलेलं आहे कीर्तनप्रेमी मंडळाला. आणि त्यामुळे कीर्तनप्रेमी मंडळाची परिस्थिती उत्तम झालेली आहे. उत्तम म्हणजे फार मोठी नाही, पण चालवण्या इतपत झालेली आहे. कीर्तन चालतं आहे. आणि त्याच वेळेला आणखी सुद्धा 2 वर्ष 4 वर्ष असं काम केलेले श्रीयुत नवलगुंजकर, श्रीयुत जोशी असे होऊन गेले. त्यांना अर्थात आयुष्य कमी पडलं म्हणून ते काम राहिलं पुढे करणं. त्यांचे मी आत्ता म्हणजे ते जरी नसले तरी मनापासून आभार मानते. ह्या सर्वांचे आभार मानते. त्याच्यानंतर ज्या वेळेला आमचं कीर्तन मंडळ चालायचं आणि मी रोज यायची, त्यावेळेला देशपांडे, ज्यांना आम्ही पहिलं अध्यक्ष केले होते, बापूसाहेब देशपांडे, नानासाहेब तावरे, नंतर पवार काका, राखुंडे काका, अशी ही सगळी मंडळी जी होती ती अत्यंत कीर्तनावर प्रेम करणारी आणि माझ्यावर पण. नानासाहेब तावरे तर मला लेखबाई म्हणायचे. ते कधीच मला भिडेबाई म्हणाले नाही. कायम म्हणायचे, लेखबाई तू असं कर, तू तसं कर. मी तिकडे डेक्कन कॉलेजला जायचे कशासाठी, PhD करत असताना स्कॉलरशिप होती म्हणून मला जाऊन सही करावी लागायची, तिथेच बसावं लागायचं. तर ते मला सोडत त्या ह्याच्यापर्यंत यायचे, कुठलं ते पर्वती दर्शनपर्यंत, आणि म्हणायचे बाई लवकर आवर, लेखबाई लवकर आवर आणि तू लवकर आता इथे हजर हो, तू यायला पाहिजेस इथं, आम्ही वाट बघतोय तुझी. म्हणजे इतकं माझ्यावर सगळ्यांनीच प्रेम केलेलं आहे. कारण मी त्यावेळेला 35 वर्षाची होती. जेव्हा मी काम करायला लागले तेव्हा माझं वय 35 होतं. थोडीशी मुलं मोठी झाल्याबरोबर पहिल्यापासून उर्मी होतीच आणि त्यामुळे ती बाहेर पडली आणि म्हणून मी कार्याला सुरुवात केली. राष्ट्रसेविका समितीचं काम करत होते आधी, त्याच्यातून असे निर्माण करत म्हणजे अजूनही करत आहे आणि शेवटपर्यंत करणार आहे. जसं कीर्तन मंडळात करणार तसंच तेही करणार. आणि त्या समितीतर्फेच आम्ही जवान कल्याण निधीसाठी ते कीर्तन पहिलं केलं मंगलाबाई चितळ्यांचं आणि ते मंगलाचरण झालं. आणि त्याच्यानंतर कानडे बुवा आले आणि मग ते म्हणाले की असं जर सहकार्य तुम्ही दिलं तर मी पण इथे महिना करीन किंवा तुम्हाला कीर्तनकार पण देईन जर तुमचं चाललं तर. आणि त्याप्रमाणे ते पुढे चालत गेलं आणि त्यांचे मी आभार मानते. ते आता नाही आहेत पण तरी त्यांचेही मी आभार मानते. तसंच आमच्या ताराबाई देशपांडे, माझी अगदी जवळची मैत्रीण, 50 वर्ष मैत्रीण असलेली, त्यांचं खूप आम्हाला सहकार्य व्हायचं. एखादा कीर्तनकार आता येतो म्हणला आणि त्याची काही अडचण आली आता नाही येत म्हणलं तर त्यांना फोन केला की त्या कीर्तनकार द्यायचं नारायण मंदिरात. म्हणजे आमचं त्यामुळे कुठे अडलं नाही असं ते. आता त्या नाही आहेत पण ज्या तिथे कुठे असतील तिथे त्यांना धन्यवाद. आपल्याकडे हा हॉल उपलब्ध करून दिला ते आप्पासाहेब तावरे यांना धन्यवाद. त्याच्यानंतर शूटिंग करण्याकरता दीपक गुप्ते आलेले आहेत, त्यांचे आभार. आवाज सुस्पष्ट यावा म्हणून स्पीकर सिस्टीम लावणारे श्री मोहन साळुंके यांचे पण मी आभार मानते. आत्ताचे विद्यमान कार्यकारिणी मंडळातील सर्व सहकाऱ्यांचे आभार मानते. आणि सर्वात महत्त्वाचे, ज्यांच्यामुळे आम्ही गेली 50 वर्षे कीर्तन सेवा करू शकलो, त्या अरण्येश्वर देवालय ट्रस्टचे ट्रस्टीज रमेश शेठ कोतवाल, मुख्य ट्रस्टी, यांचे आभार मानते. असाच लोक ठेवा आणि सगळ्यांनी जेव्हा जेव्हा बोलवू तेव्हा यावे. कुणी आळस करू नये, कुणी कंटाळा करू नये आणि आमचं कीर्तन मंडळ
चाललंय असंच किंवा ह्याच्यापेक्षा जास्त जोमाने चालावं अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि सगळ्यांचे आभार मानते. आता राहिले कोण? आपले हे येऊन गेले ना, कोणते? सुभाष जगताप. हां, ते आता ऐकायला नाही आहेत, पण कोणीतरी त्यांना सांगेल की तुम्ही येऊन गेलात, तुमचा महत्त्वाचा वेळ तुम्ही आमच्यासाठी दिलात, त्याबद्दल तुमचे हे आभार. म्हणजे सुभाष जगतापांचे आभार. त्याच्यानंतर जे जे कोणी आत्ता सगळे ज्यांना आपण हे दिलं, त्यांचा सत्कार केला, त्या सर्वजणांचे मी आभार मानते. कारण ते इथे आले म्हणून आम्ही त्यांचा सत्कार करू शकलो, नाहीतर घरी जाऊन काय केलं नसता. त्यामुळे त्यांचेही आभार. त्यांना आम्ही बोलवू तेव्हा त्यांनी येत राहावं आणि अशी आम्हाला जशी मदत करतात तशी करत राहावी, किंवा आणखी सुद्धा थोडी करावी, काही हरकत नाही. आम्ही इथे तयार आहोत घ्यायला. आता बोलायचंय कुणाला? नाही ना? हां, मग तेच विचारते मी. हां 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 सुनील शेठ तुकारी येऊन गेले. त्यांना वेळ नव्हता म्हणून त्यांनी 10-15 मिनटं आपल्याला दिली. त्यांचा आपण सत्कार केला. ते कीर्तनाच्या प्रेमामुळे आले आणि त्यामुळं त्यांचा आपल्याला आता आधार नेहमी मिळेल असं मला वाटतंय आणि त्यामुळे त्यांनाही धन्यवाद. झाले ना? बरं, ह्यांनी आपल्या रामचंद्रबुवा भिडे यांनी, ते आता मला मोठ्या बहिणी म्हणतात, भिडे आहोत ना आम्ही, त्यामुळं मग मोठी बहिणीचं नातं लागलेलं आहे. त्यांनी आमचा शब्द मानला. ते इथे आले, चांगलं बोलले, नवीन काहीतरी सांगितलं, काय करा तुम्ही ते, त्याप्रमाणे सगळ्यांनी त्यांचा सल्ला ऐकावा, त्याप्रमाणे वागावं. कारण ते फार मोठे आहेत. मी जरी मोठी बहिणी असले ना तरी ते फार मोठे आहेत हे मला माहिती आहे. कारण ते ज्ञानाने मोठे आहेत आणि त्यामुळे त्यांचा सल्ला सगळ्यांनी ऐकावा आणि त्याप्रमाणे होईल तसा अभ्यास करावा. कीर्तनाला यावं. कीर्तनकारांना समजा एखादा नवीन शिकणारा असला, त्याची काही चूक झाली तर कीर्तन संपल्यावर आम्ही सांगितलं होतं की कीर्तन संपल्यावर सांगायचं, मध्ये बोलायचं नाही. त्याला अजिबात त्रास द्यायचा नाही मध्ये बोलून, त्याचं होऊ दे आणि नंतर सांगा. अशा काही शिस्ती आम्ही लावल्या होत्या. त्याप्रमाणे ते कीर्तनकार तसे वागत होते. त्याला तर सगळीकडे त्याचा उपयोग होतो, असा तो झाला असेल. असो, आणखी सगळे आले. हा मकरंद आला. हा एवढा असल्यापासून माझ्या शेजारी राहत होता. मकरंद बुवा औरंगाबादकर. असे सगळेजण ज्यांना बोलवलं ते आले आणि त्यामुळे हा कार्यक्रम साजरा झाला. आणि आता आनंद असा आहे की आपल्याला तोंड गोड करायचं आहे. त्यामुळं थोडासा मध्ये अजून अवधी आहे, पण आपण तिकडे जायचं आहे उजव्या हाताला आणि आपलं जे स्नेहभोजन आहे ते प्रसाद भोजन समजायचं की हा अरण्येश्वरचा प्रसाद आहे आणि असं समजून सर्वांनी गोड करून त्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि कीर्तनप्रेमी मंडळावर असंच प्रेम ठेवायचं आहे. केव्हा बोलवलं की यायचं आणि आम्ही जेव्हा असे कार्यक्रम घेऊ तेव्हाही यायचं असं सांगते. आणि माझे 4 शब्द, मला खरं बरं नाही, मी करोनातनं आत्ता उठलेली आहे, तरीसुद्धा मला त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही यायला पाहिजेत. आणि मला वाटतच होतं की किती दिवस मी म्हणत होते 50वा कार्यक्रम करायचा आणि मला कोरोनानेच गाठलं. तर जाऊ दे, जे होणाऱ्या गोष्टी असतात त्या होतात, त्याच्यातून बाहेरही पडले आणि आज इथे येता आलं. हे परमेश्वराची, माझ्या सद्गुरूंची, रामदास स्वामींची माझ्यावर जी कृपा आहे त्यामुळे शक्य झालं. म्हणून हा कार्यक्रम मला सगळा बघायला मिळाला, आनंद वाटला. तुम्ही सगळेजण जमलात, मला खूप बरं वाटलं. असाच परत सुद्धा केव्हा तरी आपण कार्यक्रम घेऊ आणि जमू. दुसरी गोष्ट, यांना आता मेजर साहेबांना बघितल्यावर मला परत आठवलं की ज्या वेळेला आम्ही ते पहिलं कीर्तन केलं ते जवान कल्याण निधीसाठी केलं होतं. जवान कल्याण निधीसाठी, कारण त्यावेळी युद्ध झालेलं होतं, आपला हे झाला होता, जय झाला होता. परंतु पुष्कळ जवान जखमी झाले होते, काही गेले होते आणि जखमी इथे येत होते वानवडीला आणि त्या गाड्याच्या गाड्यावरून येत होत्या. म्हणून आम्हाला वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे, कारण आम्ही राष्ट्रसेविका, राष्ट्रासाठी काहीतरी करणार आहे, तर त्यामुळे केलं पाहिजे. म्हणून आम्ही ते कीर्तन त्यावेळी केलं आणि त्याच्यातून ही एवढी मोठी संस्था निर्माण झाली.
कालाडीबांचे आम्हाला हे आहेत म्हणजे उपकार आहेत, कारण त्यांनी पुढे आम्हाला कीर्तनकार दिले चांगले चांगले, आणि त्यांनी 2-4 वर्ष कीर्तनं केली, त्यामुळे ते आहे. पण पहिलं कीर्तन हे मंगलाबाई चितळ्यांचं जवान कल्याण निधीसाठी राष्ट्रसेविका समितीतर्फे केलं, आणि त्यातून ही संस्था निर्माण झाली. त्यामुळं समितीचेही मी आभार मानते. मी जरी सेविका असले तरी त्यांनी जे काही मला संस्कार दिले त्यामुळंच ते होऊ शकलं. आणि तेव्हा एकाने मला म्हणलं होतं की कीर्तनकारांनी कीर्तनकारांसाठी मदत करायची. म्हटलं असं नाही, ते तिथे लढतायत म्हणून आज आपण इकडे कीर्तन करू शकतो. नाहीतर मग मुसलमानी अंमलात काय झालं होतं, 300-400 वर्ष मुसलमानी अंमल होता, तेव्हा काय चाललं होतं त्याची आठवण करा, इतिहास वाचा, आणि मग समजा की ते तिथे लढतायत, ते तिथे मरतायत, नुसते लढत नाही आहेत, आणि ते आपलं कुटुंब सोडून तिकडे जातात, आणि तरीच त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलंच पाहिजे. म्हणून आम्ही ते फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांना आम्ही त्यावेळेला निधी जमवून दिला होता. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. जवान कल्याण निधी आपल्याला जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा तो देत राहायचं. तसा आम्ही दिला, कारगिलला दिला, त्याच्या आधीच्या युद्धाला दिला, आम्हाला जमलं तेवढं, पण आम्ही दिला. तर असंच लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. आणि कीर्तनासाठी जे काही करावं लागतं ते सगळं करायचं. आणि याच्यानंतर आपण केव्हा जमू ते आत्ता सांगत नाही, पण केव्हा तरी जमायची वेळ येईल तेव्हा सर्वांनी असंच यायचं. सर्वांना नमस्कार. सर्वजण आलेत त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आणि आता मी माझे 2 शब्द संपवते. आबादे 2 शब्द बोलणार आहेत, आणि नंतर आपण भोजनाला जाणार आहोत. ते प्रसाद भोजन सगळ्यांनी घेऊन जायचे, कुणीही तसंच जायचं नाही. एक 2-3 सत्कार करतो, मग जेवायला जाऊयात आपण. राहिले होते ते आत्ता आलेले आहेत. राधिकाताई कुठे? राधिकाताई या पुढे. लॉकडाऊनच्या काळामध्ये, करोनाच्या काळामध्ये मला खूप मदत केली आहे त्यांनी. ऑनलाईन आम्ही प्रवचनं ज्या वेळेला केली. परेश देवळणकर आलेला आहे, या तुम्ही या पुढे. श्री दत्त मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष शिवराज कदम जागीरदार आणि शिरीष मोहिते दोघंजण येत आहेत. हां, त्यांचा सत्कार करा. इकडे या. दीपक, फोटो काढा एक. दीपक गुप्ते आहेत का? प्रसिद्ध तबलावादक विजय दास्ताने यांचा सत्कार मी आंध्रे काकांना करायला सांगतो. विजय दास्ताने या पुढे. ओंकार टाळ्या वाजवा. विजय दास्ताने तिथे. पुढे या, पुढे इथे या फोटो काढायला. बरोबर. सरनाईक आणि वैद्य पुढे या. आमच्या मंडळाच्या पाठीवर सतत हात ठेवणारी मंडळी आहेत ही. खूप मदत केली या लोकांनी. वैद्य मला वाटतं सत्कार समारंभ संपलेले आहेत. आमच्या या कीर्तनप्रेमी मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांना नमस्कार करतो, वंदन करतो, धन्यवाद मानतो. महिनाभर कीर्तन करणारे जे इथे समोर कीर्तनकार बसलेत त्यांनी असंच आमच्यावर प्रेम ठेवावं. कारण मी केव्हाही फोन करतो माधुरीताईंना की तुम्ही आलंच पाहिजे, माधुरी युवक यांना, आणि ते येतात माझा मान राखून. तसं चिखलीकर बुवा, विकास बुवा डिग्रजकर, श्रेयस बुवा कुलकर्णी यांना मी फोन करतो, तुम्ही या. वेळ नसतो खरं म्हणजे शाळेत शिकवतात ते, पण तरी ते येतात. सगळ्यांचे आभार मानतो मी. आपण सगळेजण इथे जमलात आमचं कौतुक करायला, कौतुक पाहायला, आमच्या मंडळाला सदिच्छा द्यायला आपल्या सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो. दीपक गुप्ते तुमचे धन्यवाद.
साळुंके सर कुठे गेले? तुमचे धन्यवाद. वेलसरे काकांनी 12 वर्ष हे मंडळ चालवलं माझ्या आधी. त्यांना धन्यवाद देतो, कारण त्यांनी मंडळाला एक ऊर्जित अवस्था आणली होती. मंडळाचं नाव मोठं केलं बेलसरे काकांनी. आज जे मंडळ शाबूत आहे त्याला कारण हे 3 सचिव आहेत, बेलसरे काकांचं आणि आंद्रे काकांचं विशेष कौतुक करणारे मी इथे. कारण कार्यकारी मंडळ काम करत असतं, आम्ही काम करतो आहोत, पण आम्हाला एक दिशा सतत लागते. ती दिशा देणारे आंद्रे काका आहेत. त्या आंद्रे काकांना मी मनापासून धन्यवाद देतो. बाईंनी सांगितल्याप्रमाणे सतत आर्थिक पाठबळ आम्हाला त्यांनीच दिलेलं आहे आणि त्यांनी ते देत राहावं अशी विनंती करतो. आपल्या सगळ्यांना विनंती करतो की कोणीही जेवल्याशिवाय इथून जायचं नाही आहे. स्नेहभोजन घ्यायचं सगळ्यांनी, जायला हरकत नाही. त्याला 1 मिनिट प्रोटोकॉल म्हणून फक्त अध्यक्षांनी जाहीर करायचं असतं कार्यक्रम संपला तेव्हा मी इथे फायदा घेतो त्याचा आणि सांगतो की हा आज आयोजित केलेला कार्यक्रम उत्तम रीतीनं परिपूर्ण झाला.